मित्रांनो, व्हिडिओ नंबर 186. चला तो चालू करूया आणि बघूया आजचा काय विषय आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे तंदुरुस्ती म्हणजे नेमकं काय. चला तर बघूया. एखाद्या पूर्ण लांबीच्या आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला निहाळा. तुम्ही जाडजूड आहात असं वाटतंय का? तुमच्या चेहऱ्यावर चमक आहे का? तुम्हाला उत्साही वाटतं का? तुमच्या शरीराचा आकार योग्य आहे का असं वाटतं का? बाकी कशाला तुमच्या आरशाचा सर्व काही सांगेल. तुमच्या शरीराचा आकार योग्य आहे का असं वाटतं का? बाकी कशाला तुमचा आरसाच सर्व काही सांगेल. बघूया पुढे काय. तुमच्या अवतीभोवती असलेले लोक तुम्हाला जे काही सांगतात त्यापेक्षा आरसा तुम्हाला भरपूर सांगेल आणि ते अधिक अचूक असेल. त्यामुळे त्याकडे लक्ष द्या. तंदुरुस्ती म्हणजे काय असे विचारल्यावर बहुतेक लोकांचं उत्तर फिटनेस म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती असं असतं. एखाद्या व्यक्तीला जेव्हा प्रथमदर्शनी तुम्ही पाहता तेव्हा फक्त बाह्य स्वरूपावरून तिच्या फिटनेसवर अंदाज बांधणे चुकीचे आहे. मुळात फिटनेस ही दिसण्याबरोबरच असण्याची गोष्ट आहे. व्हेरी गुड. फक्त प्रमाणबद्ध शरीर यष्टी म्हणजे फिटनेस नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या निरोगी आणि कार्यरत असणे अशी फिटनेसची व्यापक व्याख्या केली जाऊ शकते. छान. दैनंदिन व्यवहारात सर्व कामे न करता आणि न कंटाळता पार पाडून शिवाय ऊर्जा शिल्लक राहील इतपत शरीर तंदुरुस्त असणे म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती. मित्रांनो, लक्षात घ्या. दैनंदिन व्यवहारात सर्व कामे न चुकता आणि न थकता कंटाळता पार पाडून शिवाय ऊर्जा शिल्लक राहील इतपत शरीर तंदुरुस्ती आणि म्हणजेच असणे म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती होय. व्हेरी गुड. सतत व दीर्घकाळ काम करत राहण्यासाठी स्नायूंना सतत शुद्ध रक्ताचा पुरवठा करण्याची आपल्या हृदय आणि श्वसन संस्थेची क्षमता म्हणजे तंदुरुस्ती. व्हेरी गुड. सोप्या शब्दात स्टॅमिना सुधारण्यासाठी ॲरोबिक ॲक्टिव्हिटीज करणे गरजेचे आहे. जसे की पोहणे, धावणे, सायकलिंग, ट्रेकिंग, क्लाइम्बिंग इत्यादी. शरीर सुदृढ राहण्यासाठी मुळात मन निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. शरीर सुदृढ राहण्यासाठी मुळात मन निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. पुढे बघूया मित्रांनो. मानवामध्ये कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार किंवा असमतोल झाला की त्याला परिणाम थेट शरीरावर दिसतो. माणसाच्या कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार किंवा असमतोल झाला की त्याचा परिणाम थेट शरीरावर दिसतो. जसे की अचानक वजन कमी होणे, त्वचा निस्तेज होणे, केस गळणे, सतत थकल्यासारखे वाटणे, भूक न लागणे, अतिभूक लागणे, निद्रानाश होणे, सारखी झोप येणे अशी टोकाची लक्षणे दिसून येतात. मित्रांनो, ही झाली तंदुरुस्तीची पूर्ण व्याख्या. आता विषय दुसरा आहे. बघूया काय ते. याच्यासाठी दुपारचे जेवण टाळू नका, अन्यथा डोकेदुखी, ॲसिडिटी होऊ शकते. कसं ते बघूया. दिवसाच्या सकाळची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने होते.
नंतर रात्री हलक्या जेवणाचे नियोजन कसे केले जाते मात्र दुपारच्या जेवणाचे काय? बऱ्याचदा दुपारच्या जेवणाकडे दुर्लक्ष केले जाते. तथापि आरोग्यदायी आणि पौष्टिक जेवण करणे महत्त्वाचेच असते. तुम्हाला ते दिवसभरातील कामाला ऊर्जा पुरविण्यास मदत करते. दुपारचे जेवण 11 ते 1 च्या दरम्यान घेणे हे आदर्श वेळ मानली जाते. तथापि वेगवान जीवनशैलीमुळे अनेकदा दुपारचे जेवणात उशीर होतो किंवा ते पूर्णपणे टाळले जाते. जेवण वेळेवर न घेतल्याने नेहमी डोकेदुखी, ॲसिडिटी आणि गॅसचा त्रास होतो. त्याचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. मात्र अनेक जण आपल्या दुपारच्या जेवणाची वेळ निश्चित करू शकत नाहीत, कारण त्यांची व्यस्त वेळ. पुढे बघूया मित्रांनो. काही तज्ज्ञांचा सल्ला आहे की ज्यामुळे उशिरा जेवणामुळे होणाऱ्या डोकेदुखी, गॅस आणि ॲसिडिटी रोखू शकते. 3 टिप्स पाळल्या तर तुम्हाला होणाऱ्या या त्रासापासून सुटका मिळेल. तर चला त्या टिप्स जाणून घेऊया. काय ते बघूया. थोडं पाणी प्या. तुम्ही पाणी पिऊ शकता, पण तुम्ही ते हळूहळू प्या, म्हणजे घोट प्या. 2 फळं खा. गरयुक्त फळे जसे की केळी, पपई, चिकू यासह इतर फळे खा. तुम्ही फळं तुमच्याबरोबर सहज घेऊन जाऊ शकता आणि जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा खाता येईल. जर तुमच्याकडे फळं नसतील तर तुम्ही खजूर सुद्धा खाऊ शकता. व्हेरी गुड. तूप आणि गूळ. तुमचे दुपारचे उशिराचे जेवण तूप आणि गुळासह संपवा. व्हेरी गुड. तज्ज्ञांच्या या टिप्सचा अवलंब करा आणि अनावश्यक डोकेदुखी, गॅस आणि ॲसिडिटी पासून दूर राहा. मित्रांनो, आणखी एक छोटंसं सांगतो तुम्हाला. अनेक जण मुळा खात नाहीत, तसेच त्याचा तीव्र वासही आवडत नाही. वास्तविक मुळा गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या आरोग्यास पौष्टिक खजिनाच पुरवतो. बापरे. तो शरीराची अंतर्गत स्वच्छता पण करतो. छान. खास खरूज होत नाही. जे लोक दररोज किमान 1 मुळा खातात त्यांचा चेहरा चमकदार बनतो. व्हेरी गुड. कोरडा चेहरा उष्णता, सुरकुत्या, त्वचेवरील डाग नष्ट करतो. त्यामुळे रोज मुळा खाणे आरोग्यासाठी आवश्यक ठरले आहे. व्हेरी गुड. आणि मित्रांनो, याप्रमाणे आजचा माझा व्हिडिओ संपलेला आहे. तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.